नमस्कार. ओम काली. आज आपण जे श्रवण करणार आहे ते प्रवचनातला दुसरा अध्याय. नाम सद्गुरूकडून घेणे किती श्रेयस्कर आहे. नाम हे सद्गुरूंकडून घेणे जरुरी आहे की ते आपण आपल्या आवडीप्रमाणे घेतले तरीही चालले. वास्तविक भगवंताचे नाम स्वतः सिद्ध आहे आणि परिपूर्ण सुद्धा आहे. त्याला दुसऱ्या कुठून पूर्णता प्राप्त करून घ्यायची असते असे नाही. म्हणून सद्गुरूंकडून घेतलेले नाम आणि आपण स्वतः पसंतीने घेतलेले नाम यात फरक करता येत नाही. तरी सुद्धा सद्गुरूंकडून घेतलेल्या नामाची वैशिष्ट्य आहेत. ते असे की तो त्या नामाच्या पाठीशी त्या रूपाने असतो आणि आपल्याकडूनही नामस्मरण होण्यात त्याची आपल्याला फार मदत होते. त्यामुळे आपल्या हातून होत असलेले नामस्मरण त्याच्या सत्तेनेच होत आहे ही जाणीव राहून मी नामस्मरण करतो अशा चेहऱ्याचा अहंकार उत्पन्न व्हायला वावच राहत नाही. सद्गुरूंच्या आज्ञेचे पालन करता करता साधकाला नामाची गोडी लागते आणि नाम पोटभर घेतल्याने त्याचा आत्मा तृप्त होतो. म्हणून सद्गुरूंकडून नाम घेणे जरुरी आहे. सद्गुरू भेट होईपर्यंत मात्र आपण आपल्याकडून नामस्मरण करीत राहणे आवश्यक आहे. कारण ते नामस्मरणच आपल्याला सद्गुरूची भेट करून देईल. तसे पाहता आधी संतांची भेट होणे कठीण आणि मग समजा भेट झाली तरी त्याच्यावर विश्वास बसणे त्याहून आणखीन कठीण असते. म्हणून नामाचे साधन चालू ठेवावे. खडी साखर ठेवली म्हणजे मुंग्यांना आमंत्रण करावे लागत नाही. ते आपोआप तिचा शोध काढत काढत येतात. तसे तुम्ही खडी साखर बना म्हणजे संत तुमच्याकडे धावत येतील. खडी साखर बना म्हणजे संतांना आवडेल असे वर्तन करा. संतांना काय आवडते? भगवंतांचे अनुसंधान आणि अखंड नामस्मरण याशिवाय दुसरी कोणतीही गोष्ट त्यांना प्रिय नाही. म्हणून आपल्या हृदयामध्ये नामाची ज्योत अखंड ठेवत ती सद्गुरू तुमचा शोध घेता घेता येईल आणि तुमच्यावर कृपेचा वर्षावही करतील. आता अशा रीतीने सद्गुरूंचे नाम दिल्यावर एखाद्याला असे वाटेल की मी राम 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 असे म्हणतच होतो आणि आता सद्गुरूंचे तेच सांगितले तर मग यात कोणते मोठेपणा? यात मोठं झालं काय असा विचार आपल्याला येऊ लागतो. पण यातच विशेष आहे. कारण यात मी करता हा अभिमान टाळावा लागतो. सद्गुरूंकडून नाम घेतले म्हणजे आपल्या कर्तेप्रमाणाच्या अभिमानाला वाव राहत नाही. मिठाचा एकच खडा नासवायला पुरेसा होतो. त्याप्रमाणे अभिमान हा सर्व साधन नासवायला कारणीभूत होतो. म्हणून अभिमान टाकणे ही गोष्ट फार महत्त्वाची ठरते. भगवंताचे नाम हे औषध समजावे. भगवंताची प्राप्ती हे त्याचे फळ. जरूर तेवढेच करणे म्हणजे सांगितलेले तेवढेच करणे, जास्त न करणे हे त्याचे अनुपाम समजावे. औषध मात्र थेंब थेंब सतत पोटात गेली पाहिजे. औषध म्हणजे काय? तर औषध म्हणजे सद्गुरूंकडनं आलेलं नाम किंवा सद्गुरू मिळेपर्यंत आपण जे घेतो ते नाम औषध स्वरूपात थेंब 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 आपल्या शरीरात हे गेलं पाहिजे. म्हणजे आपल्या मनात देवाची जागृती, देवाचं देवपण हे आपल्या मनात जागृत होतं. श्री स्वामी समर्थ.